सुद्धा ऐकले ना आणि इकडे कशाला प्रेशर. त्यामुळे असं प्रेशर अजिबात घ्यायचं नाही. मामा सांगितलं, मावशी सांगितलं, काय काय नाही, मला काय व्हायचं हे ठरव. आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी काय स्वराज्याची स्थापना करायचं हे ठरवलं आणि ते ठरवून कामाला लागले. म्हणून शिवाजी महाराज अनेक क्षेत्र आहेत. रुळलेल्या वाटेनं कोणीही जातो, नवीन वाटा शोधा. वरती हवा विरळ आहे, खाली हवा दाट आहे. तसं मैत्रीण गेली म्हणून तिच्या पाठबरोबर तुम्ही बी तिथे जाऊ. उद्या नांदायला तुम्ही एका बाहेरच्या. त्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे प्रवेश घ्यायचा. मैत्रीण घेते, मित्र देतोय म्हणून त्याच वाटेनं जायचं नाही. फक्त पहिल्यांदा ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट घ्या. कष्टाचं फळ हे अभ्यासाचं तुम्हाला मिळणारच आणि तुमचा कुठं ना कुठं सत्कार होणारच. आणि असा सत्कार तुमचा व्हावा अशी मानकेश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि माझे हे लांबलेले 4 शब्द विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत असा मौलिक सल्ला आणि पालकांना सुद्धा त्याच्यातून उद्देश दिलेला आहे. तर दोन्ही विद्यार्थ्यांनी पालकांनी सरांच्या भाषणाचा सारांश घेतला तर निश्चितपणे ही मुलं भविष्यामध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करू शकतात अशी या ठिकाणी सरांना ग्वाही देतो. आणि या कार्यक्रमाचा आपण समारोप करत असताना समारोप म्हणजे आभार तेव्हा मी या भाषणाचे अध्यक्ष आणि सर्वांना विनंती करतो तरी त्याने आभार व्यक्त करतो. वाचनाचे अध्यक्ष म्हणून बोलणं गरजेचं आहे. असे माणगावचे विद्यार्थी त्यांनी माणगावचं नाव उज्ज्वल केलं आणि आज सत्कार मूर्तीच्या कार्यक्रमासाठी माणगावमधील प्रमुख मंडळी ज्यांनी शिक्षणात क्षेत्रात काम केलं आणि गावचं नाव केलं असे आमचे मार्गदर्शक विशाल पाटील सर, त्यानंतर एक आदर्श शिक्षक ज्यांनी तालुक्याचं आजही काम शिक्षण क्षेत्रात करतात ते आमचे मार्गदर्शक भुंगेकर. त्यानंतर आताच ज्यांनी 15-20 मिनिटं तुम्हाला मार्गदर्शन केले ते डॉक्टर भुंगेकर सर, आमचे मित्र त्या वाचनालयाचे उपाध्यक्ष, आमचे दुसरे मित्र प्रोफेसर, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे दुसरे व्यक्ती MT कांबळे सर, वांद्रे सर, गावचे माजी सरपंच आणि बसलेले पालक, वांद्रे सर सर्व पालक, विद्यार्थी. ज्या विद्यार्थ्यांनी माणगावचं नाव राखलं त्या विद्यार्थ्यांचं सत्कार ठेवणं आमच्या मानकेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे कर्तव्य आहे. गेली 20-30 वर्ष वाचनालयाचे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतोय. स्पर्धा परीक्षा असू देत, व्याख्यानमाला असू देत, ह्यासाठी माणगावचे विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात. आज सरांच्या बरोबर बोलायचं म्हणजे वेळ झाला, परंतु शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना काही प्रसंग आलेले मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मी पंचायत समिती सदस्य असताना माझी नेमणूक मी एक सभापती मी आणि शिक्षणाधिकारी आमची नेमणूक केली. तालुक्यात स्पर्धा परीक्षेसाठी वर्ल्डमधले काय जर डिक्शनरी असतील तर तुम्ही आम्हाला लिहून द्या की तुम्हाला उपलब्ध करून द्यायचं. आमचे बेंके सर, आमचे वाचनालयाचे सेक्रेटरी, आमचे सर्व सदस्य आम्ही ते उपलब्ध करून द्यायचं आम्ही मला काम करतो. सर, आपल्या वाचनालयामध्ये परंतु ही प्रगती होत असताना विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे, जगात खूप स्पर्धा वाढते. जग आता साधं मी चीनचं उदाहरण देतो. माझं तिथे तिथं जाऊन आला, तो तिथं 2 महिने आणि मध्ये जातो. तो मला सांगत होता, सर एकतर चीनचं क्षेत्रफळ आपल्या देशापेक्षा जास्त मोठं आहे आणि आपलं
दोघांची लोकसंख्या आता जवळजवळ सेम सर, दोन्ही सेम लोकसंख्या. आता भारताची जास्त झाली लोकसंख्येत, आम्ही त्यांच्या पुढे गेलो, एक नंबर जगात एक नंबर. त्या मनात तिथला आणि इथला जर विचार केला तर त्यांना मला सांगितला म्हणजे सर तर ते 50-60 वर्षांनी आपल्यापेक्षा पुढे. तिथला सॅमसंग आम्ही वापरतोय, आपण सॅमसंग वापरा, परंतु तिथल्यापेक्षा आपण कुठे जायचं आहे. आपल्या इस्रोमध्ये आपला त्यांचा सत्कार झाला फडकेंचा, खूप खूप म्हणजे खूप स्कोप आहे आपल्या लोकांना, खूप विद्यार्थ्यांना नासामध्ये वगैरे काम करायचे, खूप म्हणजे अजून संशोधन खूप व्हायचं आहे, खूप प्रगती करायची आहे. जगाबरोबर आपली स्पर्धा आहे. बाकीच्या देशाचं मी बोलत नाही, जपान खूप कष्टात नाही पुढे गेले, म्हणून जिद्द महत्वाची आहे. मला जो शिकतोय जो वाचतोय त्याला कुठेही मला नाही कशाला काय, म्हणून मेहनत घ्या आणि काय चालू आहे? काय चालू आहे? घरचं तालुक्याचं काय चालू आहे? नाव उज्ज्वल करा. माझ्या शेवटी सरांनी म्हटले आमची खंत आहे माणगावची. रामपूरला 2-3 अधिकारी होतात शासनाचे, बागेला होतात, शिवंगेला होतात, माणगाव. परंतु आता एक अशाचा किरण झाला, माणगावात एक 2-3 स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी चमकले. मुंबईकर 2 बंधू आणि एक बेंकीची कन्या आहे, ते आता गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतात, जानबा बेंकी. आणि जानबा वगैरेचा एक मुलगा आहे रामोली गेलेचा. आज ते चांगले क्लास 1 मध्ये त्यांना जॉब मिळाला.